टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। तालुका ग्राम पंचायत सेलार में माननीय श्री रमेश गायकवाड़ साहिब के द्वारा लगातार कई सालों से छत्रपति शिवाजी महाराज की जयंती निमित्त अनेकों कार्यक्रम करते आ रहे हैं। तो आप देख सकते हैं कि बहुत सारे लोग वहां पे उपस्थित थे, जिनके उपस्थित में ये कार्यक्रम संपन्न हुआ। आए हुए सभी मेहमानों का जो है रमेश दादा के तरफ से स्वागत सम्मान भी किया गया। और हम आपको बता दें कि बड़े तादाद में ये 95 में शुरू किए थे, जहाँ पे वही वाटअप वगैरह से इन्होंने शुरुआत किया था। खुद इनके जुबान से आप सुनिए, आज अपनी ये स्टोरी बता रहे हैं कि किस तरह से छत्रपति शिवाजी महाराज का जयंती उन्होंने शुरू किया और आज तक ये करते आ रहे हैं। तो चलिए हम आपको सुनवा रहे हैं उनसे। और उन्हीं के साथ साथ सिद्धार्थ भोर साहब जो कि वकील हैं, उन्होंने भी छत्रपति शिवाजी के बारे में कुछ शब्दें कही, तो आप सुन सकते हैं उन्हें भी। और उनके साथ साथ और मान्यवर भी कुछ शब्द बोले हैं, उन्हें भी आप सुन सकते हैं। तो वहीं हम आपको बता दें कि बच्चे भी जो हैं वो भी छत्रपति शिवाजी के शान में बहुत ही अच्छी बातें बोली। तो चलिए हम आपको दिखा रहे हैं। रुक जा मेहदी भाई, रुक जा। ओळख होणार आहे म्हणून एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया योगेश गायकवाड याच्यासाठी की तो इथे रुद्र गायकवाड याच्यासाठी आहे आणि जयघोष करणार आहे। आणि तेवढाच उत्साह आणि तेवढाच जोश समाजामध्ये प्रत्येकाच्या जनतेच्या मनामध्ये राहतो। त्या राजाची जयंती दोनदा नाही वर्षभर साजरी केली तरी ती कमीच पडणार आहे। एवढे महान उपकार ज्या महाराजांचे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर आहेत, या भारताच्या भूमीवर आहेत, तेवढेच प्रत्येकाच्या मनावर उपकार त्यांचे आहेत, ते कितीही आपण केले ते फेडले जाणार नाही। आणि म्हणून असं म्हणावंसं वाटेल की राजे तुम्ही होतात म्हणून मंदिरांना दिसले कळस नियमानुसार आणि आजच्या तिथीनुसार आपण करतो आहे। आणि ती वर्षभर केली, त्यांचे विचार आपण वर्षभर जर घेतले तर ते अपुरेच ठरणार आहेत। मी या बाबतीत रमेश गायकवाड यांना धन्यवाद देतो। बंधूंनो, या पुढे जयंती बऱ्याचशा गावकऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले, बरेच ती उपस्थिती दाखवली, पण काहींनी उपस्थिती दाखवली नाही। तर मला तरी वाटतो असे सहकार्य करा, या पुढची जयंती आपण सामूहिक साजरी करू, एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो। माझे मित्र रमेश गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी, या गावाची शाखा 1995 साली आम्ही दोघांनी बोलली। मी त्याला सांगितलं मी शिवसेने देत नाही, पण तुला लागणारं सर्व सहकार्य करेन मी। आणि आम्ही जाऊन बोर्ड आणला, माझ्या गॅरेजमध्ये काही होतं साहित्य ते घेतलं, इराकडे आणि आम्ही 1995 साली ज्यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री नवलकर होते, त्यांना आम्ही पाचारण केलं आणि ते याच मार्गाने वाड्याच्या स्टेशनच्या उद्घाटनाला गेले होते। आणि तोच औचित्य साधून आदरणीय आनंदजी दिघे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही इथे बोलवलं आणि या सेलार शाखेची ओपनिंग केली। सांगायचं तात्पर्य असं आहे का त्या दिवसापासून या गावामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थही उपस्थित असतात। आज तनिषाताई इथे आल्या, त्यांनी चांगल्या प्रकारे
इतिहास काय आहे, शिवाजी महाराज काय, आज स्वराज्य स्थापन 18 पगड जातीने शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं. इतिहासकार आपले विलास भोईर सर, सिद्धार्थ भोईर आणि पालन सर यांनी अतिशय शिवाजी महाराजांच्या बाबत सांगितलेलं आहे. आता त्याला खोलात मी जात नाही. आज मी दिवसभर मराठवाडा येथे होतो. सकाळी माननीय देवेंद्रजी फडणवीस आले होते, संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आले होते. त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमात मी उपस्थित होतो. अतिशय चांगल्या प्रकारे आज मराठवाड्यामध्ये म्हणजे आज आपल्या तालुक्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं महाराष्ट्राचं आणि आपल्या तालुक्याचं एक भूषण म्हणून एक पर्यटन स्थळ झालं. आणि आज संपूर्ण देशभर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जात आहे. आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे. आजच्या शिवजयंतीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो तेव्हा गणरायाची पूजा करतो आणि नंतर पुढे कार्यक्रम करतो आणि आजच्याच दिवशी शिवजयंती देखील आलेली आहे. तसेच आजचा दिवस हा आपल्या भिवंडीकरांसाठी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस, ते म्हणजे आपल्या भिवंडी तालुक्यातील आपल्या मराठेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजे शक्तीपीठ तर आज लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे. आज जर आपण सर्वत्र पाहिलं, आपण जयंती साजरी करत असतो. महाराजांचे जन्म 19 फेब्रुवारीला झालं म्हणून त्या दिवशी सरकारी शिवजयंती साजरी केली जाते आणि तिथीप्रमाणे आज जयंती साजरी केली जाते. तसे पाहिलं तर आपल्याला 365 दिवस महाराजांची जयंती साजरी केली तरी देखील जे महाराजांनी आपल्यावर ऋण आहेत ते ऋण आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. आपलं काम एवढंच आहे का महाराजांनी या महाराष्ट्राला या देशाला जी दिशा दिलेली आहे, जे विचार दिलेले आहेत ते विचार इतरांपर्यंत पोहोचवणे हीच खऱ्या अर्थाने महाराजांना आदरांजली आहे. आपण आता छावा मूवी येऊन गेला म्हणजे आहे अजून. आपण सर्वांनी मूवी पाहिला. आतापर्यंत आपण फक्त म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. परंतु संभाजी महाराजांनी किती युद्ध जिंकले, किती लढाई जिंकले हे कोणाला माहिती नाही. बरेच लोकांना माहिती 200 लढाई जिंकल्या. परंतु ज्यावेळी औरंगजेबाने त्यांना पकडलं, कसं पकडलं, आपल्या सर्वांना टाकून आपलेच लोक गद्दार निघाले, त्यांना पकडून दिलं आणि 40 दिवस त्यांच्या आतुरात हाल केलं तर असं काय शरीराचा एक एक पाठ करणार आणि शेवटच्या 40व्या दिवशी त्याचे तुकडे करून नदीच्या काठावर टाकले. अतिशय भयावह परिस्थितीमध्ये कोणी त्यांच्या तुकडे केलेल्या शरीराला देखील हात लावला जात नव्हते. अशी ती औरंगजेबाची दहशत होती. मनीषा वर्ष आपण आज शिवजयंतीचा कार्यक्रम करत आहोत. ज्यावेळी 1995 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य आलं आणि त्याच वेळी मी आणि माझे सवंगडी आम्ही तिघे साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर आमच्या गावामध्ये शिवसेनेची शाखा निर्माण करायची आहे आणि त्याला साक्षीदार आपले आनंद भोईर पण आहेत. दिघे साहेबांनी सांगितलं ठीक आहे हरकत नाही, 9 तारीख घ्या. 9 तारीख हा शुभ आकडा आहे आणि मी परिवहन मंत्र्याला मी घेऊन येतो. त्यावेळी प्रमोद नवकरे हे परिवहन मंत्री होते आणि यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या शेलार गावामध्ये येतो आणि अपनानगर मध्ये आम्ही तो एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी एवढ्या गाड्या आल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ कलेक्टर, प्रांत, तहसीलदार सगळे झाडून या आपल्या गावामध्ये आले आणि एवढ्या गावामध्ये त्या गाड्या बघून येणं आपल्या गावाचे लोक अचंबित झाले होते का हा किती मोठा कार्यक्रम आहे. आणि हा जो कार्यक्रम त्यावेळी तो आपला इथे झाला आणि दिघे साहेबांनी माझ्या नावाची घोषणा केली आणि त्या वेळेपासून 1995 पासून आपण शिवसेनेचा कार्य करत आहोत. आणि त्यानंतर दिघे साहेबांनी मला एक सांगितलं तर मी दिघे साहेबांना आपल्या गावामध्ये वह्या वाटप करण्यासाठी घेऊन येत होतो आणि मी असं ठरवलं होतं का
जो पण कोणी आपल्या इकडचा मोठा वक्ता असेल किंवा जो मोठा मंत्री असेल त्यालाच आपण घेऊन यायचं. मग त्याच्यात पहिल्यांदा आपल्या ठाण्याचे महापौर सतीश प्रधान साहेब पहिले हे झाले, त्यांना घेऊन आलो. त्याच्यानंतर गणेश नाईक, त्याच्यानंतर गणेश नाईक ज्यांनी पाडला ते सुभाष भोईर नवी मुंबईचे, सीताराम भोईर. त्याच्यानंतर मग जी लिंक लागली ती असं सगळ्यांना मी घेऊनच येत चाललो आणि मी तो कार्यक्रम करत राहिलो. आणि त्याच्यानंतर मग मी वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असताना मग दिघे साहेबांनी सांगितलं तो कोणाकडून वह्या जमा करतो. बोल साहेब मी आप्पा पडेल, प्रकाश शेट्टी साहेब, मदन बुवा नाईक अशा लोकांकडून मी त्या वह्या जमा करतो आणि मग यांना वाटतो. तर मग त्यांनी मला सांगितलं का हे असं चिल्लर काम करू नको, तुझ्या गावात कोण बिल्डर आहेत का. कोण आहेत साहेब, दोघे जण आहेत. मग त्यांना रात्री माझ्याकडे घेऊन ये आणि मी त्यांना मग दोघांना जे भगवान कोळम आणि अक्रम शेठ या दोघांना दिघे साहेबांकडे घेऊन गेलो. दिघे साहेबांनी त्यांच्या एक आतल्या रूम मध्ये त्यांना घेऊन गेले. त्यांना काय कान मंत्र दिला का माहित नाही. त्यावेळी सोमू गाडी होती त्यांच्याकडे आणि आपली सोमू गाडी ती भरून वह्यांनी भरून त्यांनी मला दिली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं का तू आता असा तुला हे सगळ्या वह्या आता हे लोक सगळे देत राहतील. त्याच्यानंतर दोन आपल्या इथे कंपनी आहेत, एक बाम शेटची कंपनी आणि एक विमा टेक्सटाईल त्यावेळी पारस जयंती. ते दरवेळी मला 2,000 वह्या देत होत्या आणि 4,000 वह्या मी आपल्या गावामध्ये वाटत होता. 4,000 वह्या आपल्याला भरपूर झाल्या आणि त्या दिवसापासून आपल्या शाळेतल्या मुलांना त्या वह्या मिळत गेल्या आणि मी ते कार्य करत राहिले. माझे सगळे सवंगडी मला साथ देत राहिले. त्याच्यामुळं मी हे कार्य करत राहिलो. आणि हे कार्य कशामुळे झालं तर शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे. शिवाजी महाराजांनी जसे 17 पगड 18 जातीचे लोकांना त्यांनी जवळ केले, सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांनी जवळ केले आणि त्यांना मिळून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य स्थापन केल्यानंतर मग त्यांना समजलं का आपल्याला जो अन्याय होत आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला गनिमी कावा शिकायला पाहिजे. कारण त्यावेळी मोगलांची संख्या अतोनात होती. तर आपले जर 10 माणसं पकडली तर त्यांचे 1000 माणसं होते. या टक्क्याने त्या लोकांची संख्या होती. आता अशा बलिशाही औरंगजेबाला, शाहिस्ते खानाला अशा लोकांना टक्कर द्यायला असेल तर आपण समोरासमोर टक्कर नाही देऊ शकत. मग काय करायचं तर मग गनिमी कावा करू. म्हणजे रात्रीच्या अंधारात जेव्हा आपण अमावस्याला कुठला कार्य करत नाही, अमावस्याला एकदम काळोख असतो, गडद अंधार असतो आणि त्याच अंधारामध्ये आपले हे मावळे तर ते एवढ्या अंधारामध्ये कसे त्या किल्ल्यावरती चढत असेल. पाण्याचे मालुसरे त्यावेळी घोरपडीला घेऊन जात होते आणि त्या घोरपडीवरती एकदा त्यांनी दोरी बांधून त्यांनी किल्ल्यावरती त्याला पाठवली पण ते परत आले. नंतर तानाजी तिला बोलला का बाबा तू जर परत आली तर तुझी खांडोळी करून खाल्ली जाईल. नंतर ती जी गेली तर तिच्या साह्याने 500 मावळे गडावर चढले आणि तो किल्ला जिंकला. असे हे शिवाजी महाराजांचे मावळे होते. एकही आपला माणूस न दगावता, एकही माणूस त्या मोहिमेमध्ये न कामी येता त्यांनी ती मोहीम जर करायची हे त्यावेळी त्यांनी आखलेल्या गनिमी काव्यामुळं आणि त्यांच्या मातोश्रीमुळं. कारण मातोश्री त्यांची गुरु होती आणि मातोश्री जेव्हा सांगायचे बोट दाखवून का बाबा हा आपल्याला किल्ला घ्यायचा तर त्यांनी तो किल्ला घेतला. असे हे आपले महाराज यांच्यामुळे आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे. जर एक शब्द आहे हिंदीमध्ये, अगर शिवाजी महाराज नाही होते तो सबकी सुमता होती आणि ते प्रत्यक्षात उतरायला लागले. कारण या लोकांची संख्या एवढी अतोनात वाढलेली आहे म्हणून आपल्या हिंदू लोकांनी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण एकत्रित आलो तर आपण त्यांचा पाडाव करू शकतो, नाही तर नाही. कारण आता तुम्ही जर इथून बघितलं असेल
त्यांनी जर ठरवलं तर आपण नदी देखील पार करू शकत नाही. सांगण्याचा तात्पर्य हा नाही, त्याला कारण असं आहे की आपल्या हिंदूंची एकजूट असली पाहिजे, तर आपण त्यांना तोंड देऊ शकतो, नाही तर नाही. तर मी आता सगळ्यांचा आभार प्रदान करतो. माझे सगळे सहकारी अनंत भोईर, विलासपर भोईर, निवृत्ती वारगडे, हनुमान भोईर, महेश पाटील, विश्वास गायकवाड, संतोष वारगडे या लोकांनी मला फार सहकार्य केलं. नरेश वाडन आणि जे समोर काय जे असतील त्यांचा मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवून त्यांचा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा आणि या कार्यक्रमाला 2 पत्रकार इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.